हो बरं. नाही हे चाललं आहे आपला आत्मविचार चाललेला आहे ना. आत्माच परमप्रेमाचा विषय आहे. अन्य जे आहे ते प्रेमाचा विषय नसून आत्माच किंवा स्वरूप आहे. तो अत्यंत प्रेमाचा विषय असल्यामुळे तोच आनंद स्वरूप आहे. हे चाललेलं आहे. मग असंही असताना देखील लोक परमप्रेमाचा विषय कोण मानतात त्याच्याकरता स्त्री पुत्र वगैरे आदी करून जर आणखी पुत्राच्याच ठिकाणी आत्मत्व का मानतात. पुत्र असेल तर जगण्यामध्ये काही सार्थक आहे. नेपुत्रिकाला माणसाला काय स्वर्गाधिकाची काय होत. आणि आपल्या पश्चात ते चालवण्याकरता कोण आहे. मग परमप्रेमाचा विषय कोण आहे. पुत्र भार्या वगैरे आदी करून आणि आत्मत्वाचा शेष आहे. शेष म्हणजे उपकारक जो असतो ना त्याला शेष म्हणायचं आणि ज्याच्याकरता असतो त्याला शेषीचं म्हणतात. अन्न आहे हे शेष आहे. भूकनिवृत्तीचं ते साधन आहे मग शेष आहे आणि भूकनिवृत्ती त्याचं साध्य आहे. त्याप्रमाणे अत्यंत प्रेमाचा विषय असतो तो आणि आनंद स्वरूप असतो सांगण्याकरता. त्याच्यामध्ये जशी जशी व्यवस्था असते ज्या ज्या वेळेला जो मुख्य असेल त्या त्या वेळेला त्याला हे करा आपल्या व्यवहारामध्ये. त्याच्याकरता 3 प्रकार पडलेले होते बा. एक गौण आत्मा, एक मुख्य आत्मा आणि एक मिथ्यात्मा. त्या त्या वेळेला त्याला मुख्यत्व द्यायचं. एकच कीर्तनकार असतो ना तो गौणही होत असतो आणि मुख्य असतो. ज्या दिवशी त्याचं कीर्तन होईल त्या दिवशी मुख्य असतं आणि दुसऱ्या दिवशी काय होतो गौण होतो. नाही गेला तर बसा की त्या त्या वेळेला आणखी एखादा वादवणकार असेल गायनकार असेल ज्या वेळेला चाल म्हणत असतो त्यावेळेला मुख्य असतो आणि जेव्हाच्या वेळेला गौण मुख्य आत्मा त्याच्याकरता एक गौण आत्मा एक पुढे देवदत्तच सिंहोयम. देवदत्त म्हणजे सिंह आहे. म्हणजे गौण अर्थाने म्हटलेलं कोणत्या अर्थाने नाही का. देवदत्त कुठं सिंह होत असतो का. देवदत्ताला सिंह म्हणायचं तर त्याला शेपटी असली मग देवदत्ताला सिंह म्हणण्याचं कारण काय गौण अर्थाने. वास्तविक भेद दिसतो ना आपल्याला. भेद दिसतो त्यामुळे बरं देवदत्ताला सिंह म्हणता येत नाही म्हटलं गौण अर्थाने. बरं एखाद्या याच्यावरती आपण लाकडावरती आपला पुरुषाचा भ्रम होतो. भेद दिसत नाही पण आहे. लाकूड म्हणजे पुरुष नव्हे पुरुष म्हणजे भेद दिसतो का. मग कोणता आत्मा मिथ्या. पण सर्वांच्या अंतर्यामी असलेला जो आत्मा असतो तिथे भेदही नाही आणि कोणत्याही प्रकारे काही नाही. मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठं भेद आहे का. मग त्याला कोणता आत्मा मुख्य आत्मा. आता कुठे गौण आत्मा मुख्य आत्मा कोणता कोणता आत्मा कोणत्या कोणत्या वेळेला मुख्य होतो त्याच्यातला फरक आता आहे. विद्यारण्य काय करतात सांगतात. कोणता श्लोक होता आपला 43वा. सत्येवं व्यवहारेषु येषु येषु च आत्मोचिता तेषु तस्यैव शेषत्वं सर्वसामान्य शेषता. सत्येवं व्यवहारेषु येषु येषु ज्या ज्या व्यवहारामध्ये ज्याच्याशिवाय काम अडते त्याला काय म्हणायचं शेषी असं म्हणायचं. लग्नाचा प्रसंग आहे कल्पना करा. कोणामुळे काम अडते बघ ते 2 लागत असते किती लागतात. मग म्हाताऱ्याने किती आग्रह केला जा म्हणलं माझ्या म्हणण्याप्रमाणे ऐकलं जाय तुम्ही लग्न करता जा मी येत नाही. नाही आला तरी लग्न लागल्याशिवाय राहत नाही. पण त्याच्यातला एक गयाचं एका ठिकाणी घडलेली गोष्ट म्हणतात बा. अगदी लग्न पडणं आता मंगलाष्टक काय होणार तर सुरू होणार त्याच्याकरता नवरदेवाची काय होती इच्छा
म्हटलं नवरदेवाला लवकर आणा तो नवरदेव रुसला होता. आणि त्याने आपलं म्हणला 2 चाकी गाडी नको, 4 चाकी गाडी पाहिजे. कोणती गाडी? साधीमध्ये नको, त्याच्यात खडा पाहिजे. आणि तो मुलीचा बाप कंटाळून गेला, या लवकर या लवकर. आणि तो रुसल्यामुळे काय होईना. मग मुलीच्या बाबाने सांगितलं, म्हटलं हे 5 लोक आलेले आहे, याच्यातलं आहे का कोणीच? आहे का? होऊ शकतो का तो? लोकांनी सांगितले का तरुण पोराला उठ फुकटातलं भेटते ना. आणि लगेच काय लावून घेतलं? लग्न लावून घेतलं. आणि आपला वाट पाहत बसला. याला लोकांनी वार्ता सांगितली, आपलं लग्न लागलं की. त्यावेळेला कोण प्रमुख असतो? नवरदेव प्रमुख. ज्या ज्या वेळेला जशी जशी स्थिती असेल त्या वेळेला तो प्रधान होता. आहे का? कीर्तनकारच नाही आला तर कीर्तन होईल. त्या दिवशी जो कीर्तनकार असतो दुसऱ्या दिवशी गौण होतो. म्हणजे ज्या व्यवहारामध्ये जसं असेल त्या व्यवहारामध्ये तो काय होतो? प्रधान. कुठे गौणात्मा मुख्य होतो, कुठे मिथ्यात्मा मुख्य होतो, आणि कुठे मुख्य सत्य एवं व्यवहारेषु येषु यशो होतो. त्यावेळेला त्याला जे काही आत्मा ठिकाण आहे तेच तत्सैव शेषत्व सर्वसामान्य शेषता. म्हणजे सर्वसामान्य असतात त्याला शेष मिळायचं. ज्याच्यामुळे का म्हणलं त्याला काय म्हणायचं? शेषी आहे, पण का म्हणत नाही त्याला काय म्हणायचं? शेष मिळायचं. उदाहरणार्थ एक दृष्टांत जीवनात सिद्धांत सांगतात. मुहूर्षु गुरु रक्षादो गौणमात्रात्म एव विद्यते न मुख्यात्मा न मिथ्यात्मा पुत्र एव शेष भवत्यतः. मुहूर्षु गुरु रक्षादो. आता गौणात्म्याला कसं प्राधान्यत्व प्राप्त होतं त्याच्याकरता 44वा श्लोक. मुहूर्षु गुरु रक्षादो. अगदी घरचा करता मनुष्य मरायला टेकलेला आहे. कोण जायला? करता मनुष्य आहे. कोण आहे? मग आता पुढे व्यवस्था कोण लावेल? याचा राम बोल बाई. मग तो काय करतो? बरं, गुरुरक्षा दो गौण आत्मेती योजते. गौण आत्मा म्हणजे मुलाला हाका मारतो. मुलगा आहे कोणता आत्मा आहे? आणि सगळी जबाबदारी रक्षणाची कोणावर टाकतो? त्यावेळेला मुख्य कोण झाला? गौण आत्मा. नाही आलं का लक्षात? मग तो मुलाला सांगतो माझ्या पश्चात हे सगळं काय केलं पाहिजे. मग त्यावेळेला तो कोण झाला? मग तेव्हा वर्ष ग्रह रक्षातो गौणात्मे देव युजते. गौण आत्मा जो मुलगा आहे त्याला आणखी उपयुक्त करत असतो. न मुख्यात्मा न मिथ्यात्मा पुत्रशेषी भवत. त्यावेळेला मुख्यात्मा नाही का? पण तो त्यावेळेला काय नाही, मुख्य नाही. मग गौणात्मा मुख्य होत असतो. न मिथ्यात्मा म्हणजे शरीर हे मुख्य होत नाही. का होत नाही? त्यावेळेला नाही का? मग शरीराला जर आपण मुख्यात्मा आपल्या प्राधान्यात देतो, मरायला टेकला आहे, काय झालं? याचा काय उपयोग? हे रक्षण आहे का? मग कोणता आत्मा मुख्य होत असतो? गौण आत्मा. अध्येतांबणी प्रसन्न अग्निर्न गृह्यते आणि अयोग्यत्वेन योगत्वात् पटुरेव गृह्यते. अध्येतांबनिर्दत्व न संज्ञत्व अग्निर्न गृह्यते. अध्येतांबनी अत्र सन्नपि अग्निर्न गृह्यते. नाही का? अध्ययन करणारा हा अग्नी आहे असं हे केलं बघा. मग अध्ययन करणारा अग्नीची उपमा दिली. अग्नी कुठं अध्ययन करत असतो का? मग त्याच्या वेळेला कोणता सनापी अग्निर्न गृह्यते. मग त्या ठिकाणी अग्नी शब्दाचा वाच्य शब्द सोडून देऊन अन्य शब्द घ्यावा लागतो.
अयोग्यत्वेन दुष्टत्वात बधुरे उर्यते अयोग्यत्वेन योग्यत्वात बटूये. ते वाचा बरं कसा अर्थ आहे. तिथं ब्राह्मणाचा मुलगाच घ्यावा लागतो. हा अध्ययन करणारा अग्नी आहे. या वाक्यात अग्नी विद्यमान असतानाही तो अध्ययनास अयोग्य असल्यामुळे अग्नी मग गौण आहे तो काय. बरं, मग मुख्य कोण आहे. अग्नीच्या ऐवजी कोण घ्यायचं आहे. ब्राह्मणाचा मुलगा. तो अध्ययन करणाऱ्याला काय योग्य आहे. अग्नी का नाही तर तो अध्ययन करणारा अग्नी कुठं योग्य आहे का. अयोग्य आहे तो. मग अग्नी शब्दाचं वाच्य काय करता सोडून द्यायचा आणि त्याच्याऐवजी ब्राह्मणाचा कोण घ्यायचा आणि तो अध्ययनाला काय वाचा. अग्नी शब्दाने त्याचे ग्रहण केले जात नाही तर अशा प्रसंगी योग्य असलेल्या बटूचेच ग्रहण केले जाते. मग कोणाचं ग्रहण केलं जाते. म्हणजे त्या ठिकाणी गौण आत्मा काय होतं. आणखी कोणत्या वेळेला कोणता कोणता आत्मा होतो याचा विचार आहे. त्याचा विचार कधी करू.